welcome you all to the YouTube channel मस्के कोचिंग क्लासेस दिल्ली गेट अहिल्यानगर. तुम्हा सर्वांचं मस्के कोचिंग क्लासेस दिल्ली गेट अहिल्यानगर YouTube चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण आज एक फर्स्ट हाफ कंप्लीट केलेला आहे थेअरीचा. आपण काही टेक्निक यूज करत असतो. एक लक्षात घ्या, इकडे तुम्हाला आठवत असेल कोणताही चॅप्टर आपण ज्यावेळेस पाहत असतो तो चॅप्टरला 2 किंवा 3 भाग मध्ये आपण काय करतो, डिवाइड करतो. आपण काय करतो, त्या चॅप्टरला 2 किंवा 3 पार्ट मध्ये त्याला डिवाइड करतो आणि 2-3 पार्ट मध्ये डिवाइड करणं, त्यानंतर पहिला पार्ट आपण कंप्लीट करतो. फर्स्ट हाफ कंप्लीट झाल्यावर त्यावर डिपेंड काही न्यूमेरिकल असतात ते घेतो. मग आपण सेकंड हाफ कंप्लीट करतो, त्यावर जे डिपेंड न्यूमेरिकल आहेत त्याला नंतर कंप्लीट करतो. यानी काय होतं रे, तर यानी असं होतं की मुलांना न्यूमेरिकल अंडरस्टँड लवकर होतात. रिसेंटली तो टॉपिक झालेला असतो एक 2 दिवसापूर्वी, तर एक 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तर त्याचं ते नॉलेज काय असतं, रिसेंट असल्याने त्यांना ते क्वेश्चन्स जास्त समजून येतो. कोणत्या क्वेश्चनला कोणता फॉर्म्युला अप्लाय करता यावा तो त्यांना कळतो. जे त्या फॉर्म्युल्यामधले जे काही त्याचे जे दॅट विल बी सिम्बॉल्स आहेत ते पॅरामीटर्स मुलांना लक्षात येतात. त्यामुळे आपण असं टेक्निकली करत असतो. बरं, ॲज युज्युअल आपण फर्स्ट हाफ आपला कंप्लीट झालेला आहे चॅप्टरचा आणि त्या फर्स्ट हाफवर आपल्याला जे न्यूमेरिकल आहे ते आज आपण पाहत आहोत. काय आहे दॅट विल क्वेश्चनला रीड करा रे. क्वेश्चन काय त्याला समजून घेऊयात आपण. पहा, क्वेश्चनला एकदा रीड करूयात, आपण क्वेश्चनला समजून घेऊयात. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम अ मीन पोझिशन. त्याचं असं म्हणणं आहे नेमकं किती डिस्टन्सला आपल्या मीन पोझिशन पासनं द स्पीड ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज अ हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड. बरं, तो काय सांगत आहे, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन ऑफ एन स्पीड ऑफ एन पार्टिकल दॅट परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज हाफ ऑफ एन मॅक्झिमम स्पीड. That is given that the path length of a simple harmonic motion is a 10 centimeter. We have a simple harmonic motion. आपल्याकडे सिंपल हार्मोनिक मोशन आहे आणि सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय होत आहे की आपला जो पार्टिकल आहे एक फिक्स रिस्पेक्टच्या पोझिशन मध्ये टू आणि फ्रो असं मोशन परफॉर्म होत असतं. Simple harmonic motion is a periodic motion in which a particle performs a to and fro motion with respect to a fixed position. Simple harmonic motion काय असतं रे, तर एखादं पार्टिकल एक पिरियॉडिक मोशन परफॉर्म करत आहे टू अँड फ्रो मोशन मध्ये, ज्यामध्ये एक फिक्स पोझिशनच्या रिस्पेक्ट मध्ये टू म्हणजे पुढे येणं परत मागे जाणं असं जर होत असेल दॅट इज कॉल्ड अ सिंपल हार्मोनिक मोशन. आणि त्यांनी म्हटलंय पहा, आता यामध्ये मी इकडे चाललेलो आहे, स्पीड जी आहे माझी कमी कमी होत चालली. ज्यावेळेस मी इथून येत आहे माझी स्पीड मॅक्झिमम होते, स्पीड ही वाढत चालली. इथे सगळ्यात जास्त स्पीड असते. पार्टिकल ज्यावेळेस इकडे येत आहे इथे ज्यावेळेस असेल पार्टिकलची मॅक्झिमम स्पीड असते, म्हणजे स्पीड ही कमी जास्त होत आहे. पार्टिकलची यामध्ये काहीतरी एक मीडियम स्पीड असेल, म्हणजे समजा इथे v स्पीड आहे, इथे 0 स्पीड आहे, मध्ये कुठेतरी v/2 स्पीड असेल, म्हणजे मॅक्झिमम स्पीडच्या अर्धी स्पीड नेमकी पार्टिकलची कुठे आहे ते आपल्याला फाइंड करायचं. इकडे लक्ष द्या बाळांनो, काय आहे पार्टिकल इथे माझा आणि हा पार्टिकल काय करत आहे, हा इकडे मूव्ह करत आहे, इकडे मूव्ह करत आहे. ज्यावेळेस तो इथून इकडे चाललेला आहे तिकडनं येत आहे, तो पार्टिकल काय करत आहे, तो पार्टिकल ह्या मॅक्झिमम पोझिशन पासून दॅट विल बी द mn इज अ मॅक्झिमम पोझिशन, इथून येत आहे. येताना त्याची व्हॅलोसिटी मॅक्झिमम व्हॅलोसिटी इथं असते, पण ह्या मॅक्झिमम व्हॅलोसिटीची अर्धी व्हॅलोसिटी इथं कुठेतरी असेल. ही जी मॅक्झिमम व्हॅलोसिटी आहे त्याची अर्धी व्हॅलोसिटी इथं कुठेतरी असेल. तो विचारत आहे नेमकं किती डिस्टन्सला आपल्या पार्टिकलची मॅक्झिमम व्हॅलोसिटीच्या अर्धी व्हॅलोसिटी असेल. जी पण काही आपल्या पार्टिकलची व्हॅलोसिटी आहे त्या व्हॅलोसिटीच्या अर्धी व्हॅलोसिटी नेमकं किती डिस्टन्सला असेल ते आपल्याला काय करायचंय, ते आपल्याला पाहायचंय, ते आपल्याला आयडेंटिफाईड करायचंय. तर यामध्ये काय करतो तर आपण, मला एक सांगा, व्हॅलोसिटीचं काही फॉर्म्युला आठवतंय का तुम्हाला कोणाला?
व्ही इज इक्वल टू ओमेगा काय आहे, व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, दॅट व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. यस, व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. यस, व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरं, आपल्याला एक फॉर्म्युला आहे दॅट विल बी द क्वेश्चन नंबर 8 आणि आपल्याला एकच गिवन गोष्ट आहे, गिवन डाटामध्ये एकच गोष्ट दिलेली आहे आणि ती काय आहे रे, तर लेंथ ऑफ एन सिंपल हार्मोनिक मोशन. दॅट लेंथ मीन्स दॅट विल बी द पाथ लेंथ. आपल्याला ती दिलेली आहे ट्वाइस ऑफ ए विच इज इक्वल टू द 10 सेंटीमीटर. That is the A which is equal to the 10 centimeter divided by 2. That is 2 1s are 2 5s are. That will be the A is equal to 5 centimeter. 5 centi म्हणजे 10 raised to minus 2 मीटर. Amplitude आपल्याला आलेला आहे. आपला amplitude किती आहे? 5 into 10 raised to minus 2 मीटर. आपला जे amplitude आहे, आपला amplitude किती आहे रे? That is 5 into 10 raised to minus 2 मीटर. बरं, आता यामध्ये मला एक सांगा, V which is equal to the under omega under root a square minus x square. आता यानंतर आणखीन एक v ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, v is equal to a ओमेगा. पण आपल्याला काय करायचं आहे, हाफ व्हेलोसिटी कितपर्यंत असेल, तर a ओमेगा बाय 2. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 नी काय करूयात, कंपेअर करूयात. दॅट विल बी द a ओमेगा डिवाइड बाय 2 which is equal to the omega under root of a square minus x square. ओमेगा ओमेगा कॅन्सल. ठीक आहे, आपण काय करूया, टेकिंग अ स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, a स्क्वेअर डिवाइड बाय 4 which is equal to the, आणि इथे स्क्वेअरिंगला काय झालं, इथे a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. ठीक आहे, x ला इकडे घेऊन जाऊयात. दॅट विल बी द x इकडे आला, x स्क्वेअर, ए स्क्वेअर इकडे घेऊन येऊयात. ए जो आहे तिकडे जाणार, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 4. आता आपण काय करूयात, दॅट विल बी द क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊयात. दॅट विल द 4a स्क्वेअर मायनस दॅट विल बी द 4a डिवाइड बाय 4. दॅट विल बी द 3a चा स्क्वेअर डिवाइड बाय 4 आणि आपण काय करूयात त्याला 3a स्क्वेअर डिवाइड बाय 4. आपल्याला a ची व्हॅल्यू माहित आहे, दॅट विल बी द x स्क्वेअर विच इज इक्वल टू द थ्राइस ऑफ a. a किती आपल्याला एम्प्लिट्यूड, दॅट विल बी द 5 into 10 raised to minus 2. 5 into 10 raised to minus 2 चा होल स्क्वेअर डिवाइड बाय 4. 3 into 5 5 are 25. 3 into 5 5 are 25 into 10 raised to minus 4 divided by 4. That is the 5 into 25 to 75 divided by 4 into 10 raised to minus 4. बरं, आता आपण याला डिवाइड करा रे. So after dividing we have some value. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट जरी घेतलं तरी काही ना काही व्हॅल्यू असेल. 88.18.70 18.70 एक्स चा स्क्वेअर. एक्स म्हणजेच काय, दॅट इज अंडर रूट ऑफ, दॅट इज 18.75 इंटू 10 रेज टू मायनस 4. 6 6 जा 4 4 जा 16, 5 5 जा 25 म्हणजे 4 पॉइंट. एक्स विच इज इक्वल टू द 4 पॉइंट इंटू 10 रेज टू मायनस 2. डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर आणि इट गोज टू द 4.33. ही आपली फायनल एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे. वेल, आपण क्वेश्चनला पहिल्यांदा अंडरस्टँड करूयात. अशा टाईपचे क्वेश्चन्स पेपरला पाहिले जातात, हे बरेचशा वेळेस येण्याची याची हिस्ट्री असते. बरं, काय क्वेश्चन म्हटलेला आहे तर त्यामध्ये ते सांगतात एखादा पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल
तर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताना पार्टिकलची व्हेलॉसिटी नेमकी किती असेल, म्हणजे जेवढी बी व्हेलॉसिटी असेल पार्टिकलची मॅक्झिमम व्हेलॉसिटी, त्या मॅक्झिमम व्हेलॉसिटीची अर्धी व्हेलॉसिटी पार्टिकल किती डिस्टन्सला असेल. जर त्याची पाथ लेंथ किती आहे 4.33 सेंटीमीटर आणि आपली पाथ लेंथ किती आहे, पाथ लेंथ आपली 10 सेंटीमीटर आहे, तर आपली जी डिस्टन्स आहे 4.33, ह्या डिस्टन्सला ह्या पोझिशनला आपल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी जी असते ती हाफ असेल त्याच्या ऍक्च्युअल मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या. जी पण काही मॅक्झिमम व्हेलॉसिटी असेल त्या मॅक्झिमम व्हेलॉसिटीच्या हाफ व्हेलॉसिटी आपल्याला ह्या पोझिशनला पाहायला भेटत आहे. बरं, त्यासाठी मी काय केलं तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला त्यांनी सांगितलंय पाथ लेंथ म्हणजे ट्वाइस ऑफ ए इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. 2 इकडे ना 2 1 जा 2 5 जा 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर, सेंटी हा टर्म आहे 10⁻² चा, सो दॅट 5 × 10⁻² मीटर हे अँप्लिट्यूड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे एक फॉर्म्युला दॅट v इज इक्वल टू ओमेगा √a²/m². बरं, व्हेलॉसिटी आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटी पाहिजे, दॅट मॅक्झिमम व्हेलॉसिटी a ओमेगा², पण a ओमेगा डिवाइड बाय 2 केलं म्हणजे हाफ आपल्याला पाहिजे. बरं, इक्वेशन या दोन्ही इक्वेशनला इक्वेट केला, हाफ हाफ कॅन्सल, ओमेगा ओमेगा कॅन्सल. ही इक्वेशनला आपण स्क्वेअरिंग करत आहोत, ही इक्वेशन अशी आलेली आहे. त्यानंतर आपण ह्या टर्मला इकडे ह्या टर्मला इकडे घेऊन गेलेलो आहे आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे की इथं क्रॉस मल्टिप्लाय करून घेतो, ह्या टर्मला सॉल्व्ह करतो. सॉल्व्ह केल्यानंतर ही टर्म अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटली. दॅट 5 चा स्क्वेअर दॅट इज 25 आणि 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁴. 25 into this that is 75/4, 4 1 जा 4 18.75 जा. बरं, आता 18.75 चा स्क्वेअर रूट म्हणजे 4.33 into 10⁻² मीटर. अँड दिस इज अवर रिक्वायर्ड एक्सपेक्टेड आन्सर. येतं लक्षात? प्लीज राईट डाऊन.